कुछ लोग पाप धोने के लिए गंगा नहाने वाले। इसी बात पर मैं कहना चाहती हूँ, अरे पाप धोने के लिए गंगा नहाने वाले बुद्धिहीन तथा पाखंडी लोग हैं। पाप धोने के लिए गंगा नहाने वाले बुद्धिहीन तथा पाखंडी लोग हैं और उनको प्रोत्साहन तथा सहयोग देने वाले विवेक शून्य तथा मूर्ख लोग हैं। मोते चाहे प्रयागराज में हो या मक्का मदीना में हो या केदारनाथ में हो, कोई भी शक्ति बचाने नहीं आई। इसीलिए मैं मेरे भारत के देशवासियों से कहना चाहती हूँ कि विदेशी मनुवादी पाखंडवादी ब्राह्मणों के पाखंडवाद से दूर रहकर शिक्षित बनिए। अपने सद्बुद्धि का, अपने विवेकता का उपयोग कीजिए। सच्चा इतिहास जानिए। हमारे दुश्मन कौन है वो जानिए। खरतर ओशो कहते थे कि गंगा में नहाने वाले पाप धोने वाले किससे बेवकूफ बना रहे हो, गंगा को, खुद को या दुनिया को? ये बात हमें समझनी होगी। खरं तर आज खूप काही घडतंय आजकालच्या भारतात। आमच्या माता भगिनींवर असेल, आमच्या समाजावर अन्याय अत्याचार केले जात आहेत, परंतु तो समाज आणखीनही जागा झालेला नाही आहे। खरं तर त्या समाजाला जागृत करण्यासाठी अशाच कार्यक्रमाचे आयोजन होत असते। माता रमाईचा जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल, महापुरुषांची जयंती असेल, या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त या प्रबोधनाचे कार्यक्रम होत आहेत। खरं तर खूप अभिमान वाटतो मला आमच्या विठ्ठलदादा गायकवाड सरांचा। खरं तर ते ही चळवळ घराघरात पोहोचावी, या चळवळीच्या बाबत सर्वांनी एकमत व्हावं, एक निष्ठेने काम करावं, म्हणून आमचे विठ्ठलदादा गायकवाड नेहमी झटत असतात, नेहमी अशाच कार्यक्रमाचे आयोजन करत असतात। चळवळीत सर्वात पहिले त्यांचा पुढाकार असतो। तर येथे उपस्थित मान्यवरांना माझी विनंती आहे की विठ्ठलदादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आवाज काहीच येत नाहीये। दादा आला का तुम्हाला आवाज? दादा तर नाहीच म्हणतायत, काहीच आवाज आला नाही दादांना आतापर्यंत।